आणि ते नवरदेव भिकारावला दिसत हे नाचत दुसरी अंडरपॅन्ट दिसू नवरदेव नाचत अंगातली ताकद खिशातला पैसा जपून वापरा. सरकू पुढं. हे 2 फीट झाले झाले. 3 3 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. गायक वादक महाराज मंडळी सगळं पकवादे बिकवादे बसलेले लोक 1 सेकंद सुद्धा कधी आयुष्यात वाया घालू नका. तुमचं काय मत आहे? वाया नका घालू. त्याच्या मागं बोंबलं थेंडायचं काय काम? 3 वाजता सभा तू 9ला घरून गेला. काय वांग मिळालं तुला जाऊन? 1 वडा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. गेला का मरायला? आयुष्यातली वेळ वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? खिशातला पैसा जपून वापरा ना. आयुष्यातली जपून वापरा. काम नाही झोप करा. झोप नाही झोप झाली टीव्ही पहा. टीव्ही पाहिजे नाही पुस्तक वाचा. पुस्तकाला व्यायाम करा. इकडं तिकडं बरे 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे बोंबलं थिंडू नका. काही लोक दिवस उगल्यापासून 10 वाजेपर्यंत गावातच आहे सकाळी. अरे तुम्हाला काय देवालाच वाटलं का? काही काम आहे का नाही तुम्हाला? बोंबलं थिंडायचं. 3ला लग्न 9ला घरून निघाला. काही माणसं इतके पागल आहेत. सकाळी 10 दुपारी साखरपुड्याला संध्याकाळी हळदीला पहाटे लगेच वरातीला हजर. अरे काही काम आहेत का नाही तुम्हाला? काही 1 सेकंद सुद्धा. महिला म्हणलं तुम्ही येते त्याच्या घरी तोंड घालायचं नाही. सकाळीच सहज आलती सहज नदी बस अख्खी जागा मोकळी झाली. थोबाडवाशी तिकडे आंघोळ नाही काय नाही चालली थोबाडवाशी त्याच्या घरात. काय काढून केलं? तुला काय केलंय? तू काय देणार आहे का एखाद्या कालवानाची बटाटी वांगी देते का? भुकती का आला त्याच्या घरी? आयुष्यातली वेळ वाया घालू नका. तुमचं काय मत आहे? आणि वेळ वाया घालवला नाही म्हणून 16व्या वर्षी राज्य स्थापन केलं. छत्रपतींनी राज्य स्थापन केलं म्हणजे अशी बोंबलं धेंडून केलं का? हे बाळूबाबाची मंदिरं झाली गावगाव. बाळूबाबाचे भक्त झाले. फुकाट झाले. बाळूबाबा साखरपुड्याला लग्नाला बोंबलं धेंडत होत्या. रात्रंदिवस भजन आणि सेवा. पशुची सेवा मेंढीची सेवा आणि रात्रंदिवस भजन फुकट. बापाची मेंढ बोंबलं धेंडायचं नाही. हे काय सारखी हिंडतात लोक सारखी. काही काम नाही. काही हिंडत काही घेत नाही. 3-3 तास ते खोकडं घेऊन बसायचं मोबाईलचं. दरिद्री अवलाद.
कुठेही बसलं का त्याला कीर्तन कळानं, भजन कळानं, दाव्यात कळानं, मौतीत कळानं बोटं चालायची. आणि काय वाचायचं? शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं? काय त्याच्यात हरिपाठ आहे का? कुठेही बसलं कधी मोबाईल घेऊन बसायचं. आणि आयुष्यातला वेळ असाच गेला मला, असाच गेला. कशाला वेळ वाया घालत? तुमचं काय मत आहे याच्यावर? 1 सेकंद शिकात. आणि आता हे 10वीचे पोरं मोकळे झाले 26 तारखेला, 12वीचे पोरं मोकळे होऊन महिना झालाय. कशाला भाकरी घालायची यांना घरी? सगळे बाप ध्यानात ठेवा उद्यापासून. 10वी 12वीचे जे पोरं मोकळे आहेत गावात त्यांना फिटरच्या हाताखाली ठेवा, कोणच्या गाड्या पुसायला लावा, रस्त्याच्या दुकानात ठेवा.